नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे या एका नव्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आपल्या सर्वांनाच माहिती आहे पोस्ट ऑफिसची GDS भरती निघालेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये तब्बल 3000पेक्षा जास्त पदांसाठी ही भरती निघालेली आहे। तर मित्रांनो, जर तुम्हीसुद्धा या GDSच्या भरतीमध्ये फॉर्म भरलेला असेल आणि समजा तुमची या पदासाठी निवड झाली, तर तुम्हाला पहिल्या महिन्याला किती पगार मिळेल तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ही विनंती। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आपण एप्रिल 2024 या महिन्याची पेमेंट स्लिप बघणार आहोत। डिपार्टमेंट ऑफ पोस्ट, तर भारतीय डाक विभागाची एप्रिल 2024 या महिन्याची आपण आता पेमेंट स्लिप बघूया। डेसिग्नेशन आहे ब्रँच पोस्ट मास्टर म्हणजेच GDS BPM। तर मित्रांनो, GDS BPM या पदासाठी जो TRCA असतो, TRCA म्हणजे टाईम रिलेटेड कंटिन्युटी अलाउन्स, एक प्रकारचं मानधन तुम्ही म्हणू शकता। तर हा जो TRCA आहे तो आहे 12,000 रुपये, म्हणजे हा एक प्रकारे तुमचा बेसिक पगार असतो 12,000 रुपये। तर त्यानंतर आहे डिअरनेस अलाउन्स। डिअरनेस अलाउन्स म्हणजे महागाई भत्ता। तर सेंट्रल गव्हर्नमेंटचा सध्याचा जो महागाई भत्त्याचा दर आहे, इंटरेस्ट आहे, तर 50% महागाई भत्ता आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचा। तर तुमच्या बेसिकच्या 50% म्हणजेच TRCA 12,000च्या 50% 6,000 रुपये इतका तुम्हाला महागाई भत्ता मिळेल। त्यानंतर आहे ऑफिस मेंटेनन्स अलाउन्स। ऑफिस मेंटेनन्स अलाउन्सच्या याच्यामध्ये तुम्हाला 500 रुपये महिन्याला मिळतील। ते 500 रुपये तुम्हाला तुमच्या ऑफिसचे रेंट भरावे लागेल, त्यासाठी तुमच्या ऑफिसच्या रेंटसाठी हे पैसे देण्यात येते। तर अशा पद्धतीने तुमचे जे टोटल अर्निंग्स आहे ते होतील 18,500 रुपये। तर मित्रांनो, 18,500 टोटल अर्निंग्स झालेली आहे। त्यानंतर आता आपण बघूया डिडक्शन्स। तर डिडक्शन्समध्ये तुम्ही बघू शकता PLI प्रीमियम। तर हा नेमका PLI प्रीमियम काय असणार आहे, तर जेव्हा तुम्ही या पदासाठी तुमची निवड होईल आणि तुम्ही या पोस्टमध्ये जॉईन कराल, तर तुम्हाला एक पोस्टल लाईफ इन्शुरन्स काढावा लागतो। पोस्टल लाईफ इन्शुरन्स म्हणजेच हा एक पोस्टाचा विमा आहे। या विम्यामध्ये आता आपण ज्या कर्मचाऱ्याची पेमेंट स्लिप बघत आहोत त्यांनी 915 रुपये महिन्याचा प्रीमियम, इतक्या प्रीमियमचा विमा काढलेला आहे। तर हा प्रीमियम वेगवेगळ्या कर्मचाऱ्यासाठी वेगवेगळा असू शकतो। त्यानंतर आहे EDGIS। तर मित्रांनो, EDGIS म्हणजेच जनरल इन्शुरन्स स्कीम आहे, याचे 50 रुपये कटतात। तर टोटल डिडक्शन झालेलं आहे 965 रुपये। त्यानंतर आहे प्रोफेशनल टॅक्स। तर मित्रांनो, प्रोफेशनल टॅक्स हे मंथली 200 रुपये आपल्या पगारातून कपात केले जातात। तर अशा पद्धतीने टोटल अर्निंग्स आहे 18,500 आणि डिडक्शन्समध्ये 965 अधिक 200। तर अशा पद्धतीने GDS BPMला पहिल्या महिन्याचा पगार मिळतो 17,335 रुपये। तर या कर्मचाऱ्याची आपण पेमेंट स्लिप बघितलेली आहे। याच्यामध्ये या कर्मचाऱ्याला 17,335 रुपये पहिल्या महिन्याचा पगार मिळत आहे। तर समजा तुमचा जो PLI प्रीमियम आहे तो कमी जास्त असू शकतो, कोणाचा जास्त कोणाचा कमी, त्यानुसार हे पहिल्या महिन्याचा पगार कमी जास्त होऊ शकतो। तर तुम्ही धरून चला 17,000 रुपये तुम्हाला पहिल्या महिन्याला GDS BPM या पदासाठी मिळणार आहेत। जर तुमची या पदासाठी निवड होईल आणि तुम्ही या पदासाठी निवड झाल्यानंतर जॉईन कराल, तर तुम्हाला पहिल्या महिन्याचा पगार 17,000 इतका मिळेल। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण हा GDS BPM पदाचा पेमेंट स्लिप बघितलेला आहे। जर तुम्हाला GDS ABPM म्हणजेच असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर या पदासाठीचं जर पेमेंट स्लिप बघायची असेल, तर तुम्ही मला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, त्याबद्दलचा व्हिडिओसुद्धा मी घेऊन येईल। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलवर पहिल्यांदाच आलेला असाल तर सबस्क्राईब करा। आपण लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।